गुलाबी फेटे घालून कार्यालयात दाखल झालेले आहेत। इतर सर्वच आमदार मंडळी जे आहेत 41 आमदार राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या पक्षाला निवडून आलेले आहेत आणि हे सर्वच आता जिंकलेले आहेत। आपल्या बरोबर सुलभाताई खोडके, काय म्हणाल, निवडून आलात पहिल्यांदा, काँग्रेसमध्ये होता, तिसऱ्यांदा आले। राष्ट्रवादीमध्ये 2 वेळा, काँग्रेसमध्ये 1 वेळा। परंतु विजयाचा विश्वास किती आहे? कारण की अटीतटीची संपूर्ण निवडणूक होती, त्या निवडणुकीमध्ये तुमचा विजय 100% खूप मोठी तटीची होती। अमरावतीचं जर आपण विधानसभा मतदारसंघाचं चित्र बघितलं तर खूप मोठ्या अटीतटीच्या निवडणुकीमध्ये मी त्या ठिकाणी निवडून आले। माझ्या लोकांनी जो तुमची संपूर्ण निवडणूक अटीतटीची होती, त्या सगळ्या निवडणुकीत निवडून आला, महायुतीकडूनच बंड करण्यात आले होते तुमच्या विरोधात। हा जनतेचा विजय आहे। मी एक निमित्त मात्र आहे, परंतु जनतेने ही निवडणूक हातात घेतलेली होती आणि जनतेने जो काही कौल मला दिला, पुढे विकासाला कौल दिला होता, ते विकास कामांना पुढे घेऊन हा जनतेचा विजय आहे। परंतु ज्या पद्धतीने मोठ्या आता जे झालंय आपण त्याला शेवटी सगळ्या अटीतटीमध्ये मी निवडून आले आणि जनतेने जो काही जनाधार होता तो माझ्या बाजूने दिलेला आहे आणि जनतेच्या पुढे कोणाचं काही चालत नाही, मग किती बंड होऊ द्या। सना मलिक आपल्या बरोबर आहेत। सना मलिक जी, तुम्ही निवडून आलात पहिल्यांदा, फेटा घालून तुम्ही पक्ष आता विधान तर राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या कार्यालयातली ही दृश्य आहेत। राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार गुलाबी फेटे घालून दाखल झालेले आहेत। यामध्ये महिला आमदार सुद्धा आहेत। आमदार दादा, एकच वादा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा, राष्ट्रवादी